सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण नंदुरबार येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर खूप सुंदर अंगावरती शहारे उभे राहणारा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव शेअर करत आहे. मी गेल्या 5 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे. स्वामी सेवेत येण्याचं एकच कारण होतं, ती म्हणजे परिस्थिती. आमची परिस्थिती ही खूप हालाकीची होती, कारण जेव्हापासून माझे लग्न झाले तेव्हापासून एकही दिवस मला सुख हा विषय माझ्या आयुष्यात कधीही आलाच नाही. कारण लग्न झाल्याबरोबर 1 वर्षातच घरच्यांनी आम्हाला वायली काढून दिलं, सेपरेट करून दिलं. आम्हाला राहण्यासाठी छत नव्हतं, खाण्यासाठी काही नव्हतं, अक्षरशः उपाशी होतं. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी झाली. त्यानंतर आमचं दुःखाचं वादळ आणखी चालत होतं, कारण माझे मिस्टर जे काही काम करायचे ते सर्व काही ड्रिंकमध्ये घालत असायचे आणि खूप प्रचंड भांडणं होत असायची. मला खूप मारहाणही करायचे. मी काही बोलली की मला डायरेक्ट काहीही जे हातात असेल त्यांनी मारत असायचे. त्यामुळे काय करावं काही कळत नव्हतं. मी धुणे भांड्याची कामं करत होती. त्यानंतर मला दुसरीही मुलगी झाली. आता मला 3 लेकरं झाले होते. 3 लेकराचा सांभाळ करणं हे सोपी गोष्ट नव्हती. मिस्टरांवरती आता पूर्णपणे अवलंबून राहणं मी पूर्णपणे सोडून दिलं होतं. जे काही मी धुणे भांड्याचं काम करायची त्यामध्ये घराचा उदरनिर्वाह चालत असायची. मुलांना जे कोणी मोठे लोक होते ते आम्हाला खाण्यासाठी उरलेलं द्यायचे. त्यानंतर जे काही कपडे त्यांच्या मुलाचे फाटलेले कपडे होते ते कपडे माझ्या मुलांना घालण्यासाठी देत असायचे. खूप वाईट वाटायचं, पण परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते. परिस्थितीमुळे ते मला करावं लागत असायचं. खूप वाईट वाटायचं. एका घरी ज्या ठिकाणी मी जायची ना, त्या ठिकाणी त्या ताई स्वामींच्या सेवेकरी होत्या. त्या स्वामींची खूप सेवा करायच्या. त्यांच्या घरी गेल्यावर मला खूप छान वाटायचं, मन शांती मिळायची. त्या घरातून मला बाहेरच जाऊ वाटत नसायचं. मी ताईंनाही म्हणायचे, तुमच्या घरामध्ये खरंच खूप छान वाटतं, असं वाटतं की तुमच्या घरामधून जाऊच नाही. ताई म्हणायच्या, अगं हे फक्त स्वामींमुळे आहे, स्वामींच्या कृपेमुळे, स्वामींच्या सेवेमुळे. तू देखील स्वामींची सेवा का बरं करत नाही? तर मग त्या ताईंनी मला बळजबरीने 1 गुरुवारी मठामध्ये घेऊन गेल्या. मी मठात गेली. खूप छान वाटलं. स्वामींपुढे माझं पूर्ण मन मी हलकं केलं. खूप रडली त्या दिवशी, खूप रडली. सर्व काही स्वामींना सांगितलं. तो वार होता गुरुवारचा. त्या दिवशी मठामध्ये प्रश्नोत्तर होणार होते आणि मग ताई म्हटल्या, तुला प्रश्नोत्तर करायचे का? थांबती का? तर मी म्हटलं, घरी मुलींकडे कोणीच नाही, नको, मी पुढच्या वेळेस बघल. तर ताई म्हटल्या, ठीक आहे, तू इथपर्यंत आली, आता बघ स्वामी तुझ्याकडनं कशी सेवा करून घेतात. त्या ताईंनी मला स्वामींचा छोटासा फोटो, माळ आणि स्वामीचरित्र घेऊन दिलं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मला स्वामींची कधी वेळ लागलं कळालंच नाही. स्वामींचं नामस्मरण करणे, तारक मंत्र म्हणणे ही सेवा सुरू झाली. मी पहाटे लवकर उठू लागली, स्वामींची सेवा करू लागली. मिस्टरांना प्रचंड राग येत होता. हे आता कुठल्या बाबाला घरामध्ये आणलं, आता हे काय नवीन सुरू केलं. ते खूप मला बोलायचे, शिवायही द्यायचे, पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. ताईंना विचारलं की नेमकी कशी सेवा करायची, काय करायची, मला काही एक माहीत नाही. ताई म्हणल्या, तू नवीन आहे, फक्त नामस्मरण कर, जेवढी जमेल तेवढी सेवा कर, असं अट्टहास करू नको की एवढंच झालं पाहिजे. तू एक काम कर म्हणे, तू 11 गुरुवार व्रताला सुरुवात कर. ताई असं म्हटल्या. तर मी म्हटलं, ठीक आहे, दररोज सेवा होणार नाही, पण मी गुरुवारी करण्याचा नक्की प्रयत्न करत जाईल. मग मी ठरवलं की 11 गुरुवार मला करायचे आहे. मग मी काय केलं, ताईला म्हटलं की ताई, मला 11 गुरुवार करायचे, त्यासाठी सामान घ्यायचं आहे, पैसे तर नाही आहे, तुम्ही मला पैसे द्या, नंतर जेव्हा माझं पेमेंट होईल त्यातून ते कट करून घ्या. मग मला ताईंनी 300 रुपये दिले. मग मी अगरबत्ती, हार
खडीसाखर, त्यानंतर महाराजांना फुले आणि प्रसादासाठी रवा वगैरे सर्व काही घेऊन आली. दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी उठली, सर्व पूजेची मांडणी वगैरे केली. मी पाटावरती पूजा मांडली होती. स्वामींना हे केलं. माझं 5 वाजता मी स्वामीचरित्र वाचायला बसली होती. त्या दिवशी काय होत होतं मलाही कळत नव्हतं. खूप रडू येत होतं. प्रत्येक अध्यायाला, प्रत्येक ओवीला माझ्या डोळ्यातून पाणी गळत होतं. माझं दुःख स्वामींपुढे मी व्यथ करत होती आणि स्वामींच्या चरणावरती माझे अश्रू जणू काय मी त्याचा अभिषेक स्वामींच्या चरणावरती करत होती असं मला वाटत होतं. प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या पुढे बसलेले आहे. कोणीतरी हक्काची व्यक्ती आहे, त्यांना आपण सांगू शकतो आणि ते आपलं हे दुःख दूर करू शकतात. त्यामुळे मी त्यांना हे सर्व काही सांगत होती. त्याच वेळेस काय झालं की माझे मिस्टर रागामध्ये उठले आणि म्हटले, हे काय फालतूपणा लावला आहे, मला पैसे दे, मला जायचं आहे, असं ते बोलू लागले. त्यावेळेस मी म्हटलं, असं खुणावलं की बोलली नाही, माझ्याकडे पैसे नाही. त्यांना खूप राग आला की तुला हे बाबाचं करायला बरं पैसे आहे, त्याचं सामान आणायला बरे पैसे आहे आणि मला देण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाही का, असं ते जोरात बोलले. मला त्यांनी धक्का दिला. मी खाली पडले. माझ्या हातातील बांगड्याही फुटल्या. ते बांगडीची कास माझ्या हातामध्ये घुसली आणि रक्तही निघू लागलं. त्यांनी मला असं लोटून दिलं. रांगोळीही पुसली. त्यानंतर जो दिवा होता तोही माझ्या पायाने खाली पडला. दिवाही विझला. त्यामुळे खूप मला भयंकर असं थरथरून घाम आला, काटा आला. आता काय करायचं? मिस्टर रागामध्ये तिथून निघून बाहेर गेले. मला त्यांना पिण्यासाठी पैसे पाहिजे होते. मुलेही झोपलेली होती. मला खूप रडू येत होतं. कुणाला सांगू, काय करू? स्वामींना म्हटलं, स्वामी ते अज्ञानी आहेत, त्यांना माफ करा. त्यांच्यासाठीच मी ही सेवा करत होते. त्यांची ड्रिंक सुटावी त्यासाठी मी हे करत होते. स्वामी, मी चांगल्यासाठी तुमची सेवा करत होते, तर हे काय होऊन बसलं? त्यांना माफ करा. असं म्हणून मी पुन्हा माझी राहिलेली सेवा ही चालू केली. पण असं झाल्यानंतर सेवेमध्ये मन कुठे लागत होतं? अजिबात मन लागत नव्हतं. असंख्य प्रश्नांनी मनामध्ये गोंधळ मांडलेला होता. त्याच्यातच अशीच मी कशी तरी ती सेवा केली. त्यानंतर दिवसभर काहीच करमलं नाही. मुलांना भात वगैरे करू दिला, त्यांना शाळेत दिलं. मी कामावरती गेले. ताई म्हटल्या, आज एवढी गप्प का बरं आहेस? काय झालं? सेवा केली नाहीस का? तर ताईंना घडलेलं सर्व काही सांगितलं. ताई म्हटल्या, स्वामींवरती विश्वास ठेव. स्वामींची परीक्षा चालू आहे असे समज आणि त्या परीक्षेमध्ये तुला उत्तीर्ण व्हायचं आहे. जे केवढेही संकट येऊ, काही येऊ, फक्त स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नको. त्यांच्यावरती विश्वास ठेव. त्यांच्यावरती सर्व काही आजपासून सोडून दे. ताईंनी खूप समजावून सांगितलं. त्यावेळेस मनाला थोडासा आधार वाटला. त्यानंतर तिथून मी येणारच होती. तेवढ्यामध्ये मला फोन आला की म्हणजे माझ्या मिस्टरांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला होता. मला हॉस्पिटलमधून कॉल आला की तुम्ही या म्हणून. त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्यावेळेस पायाखालची जमीन सरकली. आता काय करायचं? खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला. खूप लागलं नसेल ना? काही झालं नसेल ना? मला माझे मिस्टर पाहिजे आहे. स्वामी, मला फक्त त्यांची ड्रिंक सोडवायची आहे. त्यांना काहीही करू नका, त्यांना शिक्षा देऊ नका, असे स्वामींकडे खूप भीक मागत होते. स्वामींकडे नामस्मरण करत मी हॉस्पिटलला पोचले. डॉक्टरनी सांगितलं, मेंदूला प्रचंड मार लागलेला आहे. आम्ही पेशंटची गॅरंटी देऊ शकत नाही. त्यांचं ऑपरेशन करावे लागेल. तुम्ही सह्या वगैरे करा, असं डॉक्टरनी सांगितल्यानंतर सह्या केल्या. आता कुणाचा आधार नव्हता, फक्त स्वामींचा आधार होता. माझ्या मुलीही घरी होत्या, मुलगाही घरी होता. मग मी काय केलं, त्यांना घेऊन हॉस्पिटलला आली. त्यानंतर हॉस्पिटलला आल्यानंतर मिस्टरांचं ऑपरेशन हे सुरू झालं. ऑपरेशन वगैरे सर्व झालं. बाहेर आले संध्याकाळी. त्यावेळी डॉक्टर बोलले की ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे, पण आता आपल्याला पेशंटला चेक करावं लागेल की त्यांना म्हणजे सर्व काही आठवतं की नाही, व्यवस्थित ते आहेत की नाही. त्यानंतर माझे मिस्टरांना शुद्ध आले. शुद्ध आल्यानंतर ते बोलू लागले. बोलायचं डॉक्टरांनी सांगितलं नव्हतं, थोडं बोलले. त्यांना सर्व काही आठवत होतं. त्यावेळेस मग काय झालं की डॉक्टर म्हटले सर्व काही व्यवस्थित आहे, ऑपरेशन व्यवस्थित झालं, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यानंतर मग काय झालं की माझे मिस्टर दुसऱ्या दिवशी असे मग हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज त्यांना लवकर देणार नव्हता, कारण खूप मोठं ऑपरेशन होतं. या प्रोसेसमध्ये जवळपास 8 दिवस
हे गेले होते. 8 दिवसमध्ये पुन्हा माझा गुरुवारचा उपवास आला. मी पुन्हा मग माझ्या मोठ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये थांबवलं. मी डब्बा वगैरे करून आणते आणि मी माझी राहिलेली पूजाही करून येते असं मुलीला सांगितलं. तर माझी मुलगी म्हटली, ठीक आहे आई, तू जा म्हणे. मग काय झालं, मी घरी आले, पूजा वगैरे मांडली, स्वामींची हे केली, आरती वगैरे केली. त्यानंतर स्वामीचरित्र वाचलं. मन कुठे लागत होतं, पण तशीच सेवा करत होती. माझ्या मनात खूप प्रश्न यायचे सेवा करत असताना, पण रडत रडत मी स्वामींची सेवा केली. स्वामी, त्यांना सद्बुद्धी द्या, आता तरी त्यांना योग्य मार्गावरती आणा. मला त्यांची फार गरज आहे. माझ्या लेकरांना बापाचा आधार पाहिजे आहे असं म्हणून खूप रडली. त्यानंतर डब्बा वगैरे घेऊन हॉस्पिटलला गेली. गेल्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, मग माझे मिस्टरांनी मला जवळ बोलावलं. ते आता बोलू लागले होते आणि ते मला म्हटले, खरंच ग, तू त्या बाबांची जी सेवा करते ना, त्यांनीच मला ही शिक्षा दिली आहे. मी म्हटलं, तुम्ही असं का बरं बोलता आहात? त्या दिवशी मी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं. मी तुझ्यासोबत असं वागलो. तुला मी जी लाथ मारली ना, त्याची शिक्षा आज मला ही दिली आहे. कारण जेव्हा मी रस्त्याने चाललो होतो, मी ड्रिंक पेलो आणि रस्त्याने चालत होतो, त्यावेळेस खूप मोठी ट्रक आली. ट्रकनी मला जोराचा जो धक्का दिला, तुम्ही खूप लांब उडून पडलो. मला चांगलं आठवतं, त्यावेळेस जेव्हा मी असं डोक्यावरती पडलो, त्यावेळेस असा दण आवाज आला आणि त्या आवाजात एकच शब्द माझ्या कानात पडत होता, जो माझ्या भक्ताला त्रास देतो त्याला मी कधीही सोडत नाही. असा मला स्पष्ट ते वाक्य आजही मला आठवतं. ते तुझेच बाबा होते आणि त्यांनीच मला हे केलेलं आहे. मी म्हटलं, बघा स्वामींनी तुम्हाला म्हणजे हे जीवदान दिलं आहे, वाचवलं आहे, याकडे लक्ष द्या तुम्ही. आता तरी तुम्ही काहीतरी चांगलं करावं. तर मिस्टर म्हटले, हो, मी आजपासून तुझ्यासोबत एकदम व्यवस्थित राहणार आहे. मी दारूला स्पर्श करणार नाही. आपला सुखी संसार आपण आता व्यवस्थित करूया. असं ते ज्यावेळेस बोलत होते, त्यावेळेस मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता, कानावरती विश्वास बसत नव्हता. मला असं वाटत होतं हे सर्व काही खोटं आहे, खरं नाही. मी याची कधी कल्पनाच केली नव्हती, कारण ही गोष्ट पूर्णपणे अशक्य होती. आणि त्या दिवशी मग थोड्याच दिवसात मिस्टरांना डिस्चार्ज झाला. ते घरी आले. त्यांची काळजी घेणं हे सुरूच होतं आणि घरी आल्यापासनं 1-2 महिने पलटून गेले, पण मिस्टरांनी ड्रिंकला हात लावला नाही. त्यावेळेस विश्वास बसला. तेवढ्यात माझे पूर्ण 11 गुरुवारही कंप्लीट झाले. 11 गुरुवारचं उद्यापन करायचं होतं. काय करायचं? मग मी छोट्या मुलांना जीव घालायचं ठरवलं. स्वयंपाक वगैरे केला, महाआरती झाली. मिस्टरांनी स्वामींपुढे नतमस्तक झाले. आम्ही दोघांनी मिळून आरती केली. त्यानंतर मुलांना जीव घातलं. त्या दिवशी खूप प्रसन्न वाटत होतं आणि एक भगवी वस्त्र घेऊन एक बाबा 12 ते 12:30च्या दरम्यानमध्ये माझ्या दारामध्ये भिक्षा घेण्यासाठी आले. जणू काय दत्त महाराज माझं दारिद्र्य घेण्यासाठी आले होते असं वाटत होतं. मग मी घरात जो बनवलेला स्वयंपाक होता तो त्यांच्या झोळीत घातला. त्यानंतर त्यांना दक्षिणा दिली. त्यांच्यात पाया आम्ही दोघेही पडलो आणि ते तिथून निघून गेले. आणि त्या दिवसापासून माझा सुखी संसार हा सुरू झाला. भले आम्ही मिरची चटणी खात असू, पण खरंच आम्ही सुखात आहोत. माझ्या मिस्टरांचं माझ्या मुलांकडे लक्ष आहे. आमचा घरामध्ये आता कुठल्याही प्रकारचे भांडणं होत नाही. मिस्टर दारू पित नाही. जे काही काम करतात त्याचे पैसे असतात ते घरी आणून देतात. सर्व काही व्यवस्थित स्वामी कृपेने चालू आहे. आता स्वामींकडे एकच प्रार्थना आहे, मरेपर्यंत, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची अशीच अखंड सेवा करून घ्यावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.